युवा आमदार देवेंद्र कोठे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठं यश मिळालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत सोलापूरच्या महत्त्वाकांक्षी 1020.50 कोटींच्या 4 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला. जुना पुणे नाका ते बोरामणी नाका दरम्यान सुमारे 9.66 किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड कॉरिडॉर उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार. राष्ट्रीय महामार्ग 65, 52, 166 आणि 150 यांना थेट जोडणी मिळणार. उद्योग, व्यापार आणि गुंतवणुकीला मोठी चालना मिळणार. सोलापूरचे राज्यातील महत्त्वाचे वाहतूक केंद्र म्हणून स्थान अधिक भक्कम होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागांना समन्वयाने काम करून प्रकल्प लवकर मार्गी लावण्याचे निर्देश दिले आहेत. या बैठकीला पालकमंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी तसेच रेल्वे व BSNLचे अधिकारी उपस्थित होते. सोलापूरच्या विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प गेम चेंजर ठरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.